ऊर्जा, अगेन मी तेच सांगते, मला ऊर्जा खूप आवडतात म्हणून मी मंदिरात जाते. म्हणजे आता लोक म्हणतात ना की पिरियड्सच्या वेळेला देवळात जाऊ नये, ठीक आहे, असं म्हणतात लोक. सो मी हे नाही म्हणत आहे की पिरियड्सच्या वेळेला देवळात जा ना न जाऊ, किंवा अरे देवाने बनवलंय ते तर आपण कसं जावं, अजिबात नाही. मी त्या पिरियडच्या प्रोसेसला नाही, मी सायंटिफिक रिझन बिलीव्ह करते. माझ्या घरात दिवा लावला जातो. ओके. घरात दिवा लागतो, असं काही नाही की दिवा नाही लागत आहे. देवळात आय गेस एक कामाख्या देवी म्हणून आहे, तिथे लोक जातात कारण ती त्याच्यासाठी फेमस आहे. पण पिरियड्समध्ये देवळात न जाण्यामागे एक रिझन आहे आणि म्हणून मी नाही जात. ते रिझन असं आहे, तुम्ही जेव्हा मेन्स्ट्रुअल सायकलमधून जात असता तेव्हा तुमच्या बॉडीची ग्रॅव्हिटी जी असते, जो फ्लो असतो तो टुवर्ड्स अर्थ असतो, तो टुवर्ड्स डाऊनवर्ड्स असतो. कारण तुमचं पिरियड्समध्ये ब्लिडिंग होतं, राईट. तर तुमची एनर्जी जी असते ती अशी खाली असते, म्हणून मग तुम्हाला पिरियड्समध्ये कधी तू हाय नसतेस, तू लो असतेस काय, राईट. मंदिरात त्याच्या एक्झॅक्ट ऑपोजिट ऊर्जा असतात. मंदिरातल्या ऊर्जा आपल्याला अप असतात आणि तुम्हाला हॉर्मोनल इम्बॅलन्स होऊ शकतो. जे मिक्सचर असतं ते लोअर आणि अप्पर बॉडीचं, जे काही सायंटिफिक, मी डॉक्टर नाही आहे त्यामुळे मी एवढं सांगू शकत नाही की एक्झॅक्ट काय असतं ते, पण मला असं वाटतं, हे मी चुकीचंही असू शकते, आय डोंट नो, पण मी जर ऊर्जेवर बिलीव्ह करते तर त्यावेळेला त्या ऊर्जेत राहणं, की मला लो वाटतंय, मी नामस्मरण करते त्यावेळेत, फक्त मी देवळात जात नाही, कारण का माझी बॉडी ऑलरेडी तो फ्लो निघून जाऊ दे ना सगळं. जर ते देवाने बनवलंय आपल्या शरीरात तर त्याचं काहीतरी सायंटिफिक रिझन असेल, ही काहीतरी नाशवंत गोष्टी जात असतील आपल्या ह्याच्यातनं, मग आपण त्या थांबवा का, मग त्या ऊर्जा मिक्स करून आपण का त्याला थोडंसं का असं करायचं, असं मला असं वाटतं नेहमी. त्याच्यामुळे मी नाही जात. माझं काय असं काहीच नाही आहे की अरे पाप लागेल पिरियड्समध्ये गेल्यावर, असं काहीही नाही आहे. देवाने बनवलंय ते एक्सेप्टेडच आहे, त्यासाठी असं काही नाही आहे. पूर्वी जर देवाचं नाव घेतलं नसतं ना तर पूर्वी बायकांना आयुष्यभर कामं करायला लागली असती. मला तर ती कन्सेप्ट खूप, म्हणजे 3 दिवस बाहेर माझा पुढचा प्रश्न हाच होता की 3 दिवस बाहेर बसलं जातं तर. पण मग तुला आता सांगू का, सगळ्यांनाच इतका त्रास होत नाही पिरियड्समध्ये, मला खूप होतं. आणि मला ना, मी त्या काळात जगले असते, असं 3 दिवस झोपले असते, कोणी आलं काहीच काम नाही, टेन्शनच नाही, शूटिंग नाही करायचंय, काहीच नाही करायचंय. कारण ती हक्काचा एक दिवस जर म्हटलं ना की अगं मी तुला, माझ्या सेटवरही पाहिलेलं आहे लोकांनी, मी काम करते म्हणजे अशी हॉट वॉटर बॅग घेऊन बसलेली असते अशी, आणि मग शॉटला टाकते आणि मग परत जाते. इतका त्रास होतो मला, खूप त्रास होतो मला त्यावेळेला. मला असं वाटतं की यार हे पूर्वज आपले चांगले होते, की त्यांनी काहीतरी चांगलं केलेलं. भले लोकांनी असं ऐकलं नसतं म्हणून ते देवाला चालत नाही, पाप लागतं, हे देवाचं त्यांनी आधार घेतला. पण मला असं वाटतं की ते योग्य होतं ग. 3 दिवस आराम करा, काहीच नाही करायचं, मस्त. पण मला एक विचारायचंय, पण अशा वेळेला जर कोणत्या मंदिरात शूट आलं तर मग असं तुझ्या बाबतीत घडलंय कधी की पिरियड्स आल्यात आणि कोणत्या मंदिरात शूट आहे? सेटवर असं घडलंय की आरतीची थाळी माझ्या हातात आली, मी घेतली, मी तुला कामाचा भाग आहे. पण मी तुला अगेन तेच सांगते, माझा काहीही विरोध नाहीये की तुम्ही देवाला मानू नका किंवा तुम्ही देवाकडे जाऊ नका त्यावेळेत. मी त्या अंधश्रद्धेत नाहीये की अरे पिरियड्समध्ये देवाकडे, फक्त ना मला ती ऊर्जा मिक्स नाही करायची असतात, ती पॉवर असते ना. तुम्ही देवळात का जाता, तुम्हाला छान वाटावं, राईट, प्रसन्न वाटावं. तिथे खूप हाय ऊर्जा असतात ग. तिथे होम हवन होतात, तिथे एवढे भक्त जातात, ती पूजा करतात, तिकडे त्या वाईब्स खूप पॉझिटिव्ह असतात, म्हणून आपण मंदिरात जातो. सो मग आपण त्या कंडिशनमध्ये जाणार आणि मग ते आपल्याच बॉडीला त्रास करून घेणार, म्हणून मी नाही जात. मी असं काहीच नाही आहे की दिवा लावायचा नाही किंवा देवाला मानायचं नाही, असं काहीच म्हणत नाही. माझ्या हातात जर त्यावेळेला ती गोष्ट आली तर मी काम करते, अजिबात म्हणत नाही.
अर्थात. पण म्हणजे अंधश्रद्धा नाहीये माझी. हम्म. ज्यांना मी हेही म्हणेन, ज्यांना वाटतं त्यांनी जावं मंदिरात. मी जात नाही, कारण माझा हा प्रॉब्लेम आहे की मी त्या गोष्टी मला आयुष्यात गोष्टी मिक्स करायला असं आवडत नाही जास्त. त्या ठिकाणी ती गोष्ट राहिलेली छान असते. म्हणजे फॉर एक्झाम्पल काही गोष्टी त्या वयात होतात ना, ती फेज असते. ती फेज एन्जॉय करायला शिकायची. नंतर आफ्टर मोनोपॉज कोण सांगणार आहे तुम्हाला? आफ्टर मोनोपॉज कोण सांगणार आहे तुम्हाला तिकडे जाऊ नका? 2 दिवस पूर्ण शरीराला रेस्ट द्या. काय छान वाटतं माहितीये तुला? मी 1 दिवस अख्खा झोपते. जर मी घरी असली, मेरा बस चले, मी फोन पण नाही उचलत लोकांचे, कोणाचाच नाही. मग लोक बोलते कुठे गायब आहे? माझ्या आईच बोलते कुठे गायब आहे? आई सकाळपासून दुखत होतं, समजून होते. काहीच नाही, कोणाशीच बोलत नाही. फक्त तो बिल्ला असतो माझ्या बाजूला, हॉट वॉटर बॅग असते, पूर्ण रेस्ट करते 1 दिवस. का ग? तेवढं आपण महिनाभर काम करतो ना ग, मग त्या निमित्ताने जर मला आराम मिळतो तर मी का नाही करावा?